नमस्कार. बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे ते या ठिकाणी बांधकाम कामगाराची वेबसाईट या ठिकाणी चालू झाली. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर आल्याच्या नंतरला या ठिकाणी क्रोम ब्राउझरवर तुम्ही बांधकाम कामगार हे सर्च करा. सर्च केल्याच्या नंतरला तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस दाखवला जाणार आहे. तसंच रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर कुणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही नोंदणी, जसं की एखाद्या व्यक्तीला नवीन नोंदणी रजिस्ट्रेशन करायचं असलं किंवा स्कॉलरशिपचा या ठिकाणी फॉर्म भरायचा असला, तसंच या ठिकाणी कोणाला रिन्यूअल वगैरे करायचं असलं तर या ठिकाणी तुम्ही कोणतेही कामे तुम्ही बांधकाम कामगाराचे तर या ठिकाणी तुम्ही करू शकता. तुम्ही या ठिकाणी बघू शकता वेबसाईट ही व्यवस्थितरित्या या ठिकाणी चालू झाली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बांधकाम कामगार नोंदणी ज्याला करायची असेल तो करू शकतो. त्याच्यानंतर बांधकाम कामगार या ठिकाणी कोणती तुम्हाला रिन्यूअल वगैरेचं कधी करायचं असेल तुम्ही या ठिकाणी रिन्यूअल करा. तुम्हाला कधी या ठिकाणी स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असला तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी जे ऑप्शन तुम्हाला दाखवते या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. किंवा एखाद्याला रिन्यूअल करायचं असलं तर त्या ठिकाणी तुम्ही रिन्यूअल वगैरे चेक करू शकता. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुमचं रिन्यूअल कधीच खतम होणार आहे किंवा तुमचा स्टेटस ॲक्टिव्ह आहे का डिॲक्टिव्हेट आहे हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. साईट ही व्यवस्थितरित्या चालू झाली आहे. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच होतं, बांधकाम कामगारची वेबसाईट ही व्यवस्थितरित्या चालू झाली. ज्या व्यक्तीने अजून रिन्यूअलचा असेल किंवा स्कॉलरशिपचं अजून रजिस्ट्रेशन किंवा फॉर्म भरला नसेल तर लवकर तुम्ही या ठिकाणी भरू शकता. तसंच या ठिकाणी तुम्हाला कधी चेक करायचं असेल तुमचं रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह का डिॲक्टिव्हेट तुम्ही चेक करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम कामगार या ऑप्शनवर तुम्हाला जायचं आहे. त्याच्यानंतरला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतरला या ठिकाणी मोबाईल नंबरच्या माध्यमातून तुम्ही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण आधार नंबर टाकला, त्याच्यानंतरला खाली मोबाईल नंबर टाकला, त्याच्यानंतर प्रोसेड टू या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतरला तुमच्या मोबाईलवर जायला या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतरला तुमचं जे प्रोफाईल या ठिकाणी ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचं नाव वगैरे दाखवलं. त्याच्यानंतरला जे तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह का डिॲक्टिव्हेट या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला कधी रिन्यूअलची डेट या तुम्ही बघू शकता. रिन्यूअलची डेट या ठिकाणी कधी दाखवण्यात आहे. तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन डेट, त्याच्यानंतरला नेक्स्ट रिन्यूअल 29/4/2025. एखाद्या व्यक्तीचं रिन्यूअल करायचं असलं तर तुम्ही या ठिकाणी रिन्यूअल स्टेटस चेक करू शकता. तसंच एखाद्याला करायचं असेल तर वेबसाईट व्यवस्थितरित्या चालू झाली. स्कॉलरशिपचा फॉर्म भरा किंवा नवीन रजिस्ट्रेशन असेल तर नवीन रजिस्ट्रेशन करा. वेबसाईट ही सुरळीत चालू झाली. बांधकामासाठी एक आनंदाची बातमी, कारण की या ठिकाणी बांधकाम कामगाराची वेबसाईट ही बंद करण्यात आली होती. तर या ठिकाणी